नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये। तर मी आज अशी रेसिपी घेऊन आले ज्यांना काहीतरी चटपटीत आणि झणझणीत असं खाऊ वाटतंय आणि लवकर पण तयार झालं पाहिजे। तर अशी रेसिपी मी घेऊन आले, ती म्हणजे शेवभाजी। तर खूप छान आणि खूप लवकर तयार होते ही भाजी। तर आपण वेळ न घालवता सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला। आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा। इथे मी कांदा स्लाइस करून घेतलाय। इथे मी 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे जे ते कट करून घेतलेत आणि आता तव्यावरती त्याला चांगलं परतून घेते। कांदे असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या भाजीमध्ये कच्च्या कांद्याचा वास लागत नाही। फुल गॅसवरती सुरुवातीला कांदा आपल्याला परतायचा आहे। आता कांद्याला ब्राऊन कलर आलाय, त्यामुळे आता आपला कांदा परतून झाला। आता मी तो काढून घेते। त्यानंतर आता मी 1 चमचा तेल टाकलंय तव्यावरती आणि पाऊण वाटी खोबरं आहे किसलेलं, आता ते मी भाजून घेते। आता भाजीचं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण जो मसाला भाजून घेतोय ते खूप महत्त्वाचं आहे। जर कांदा आपण चांगला भाजला नाही, चांगला परतून नाही घेतला तर त्याचा वास भाजीला लागतो, त्यामुळं हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे। आता खोबऱ्याला पण थोडासा ब्राऊन कलर येऊपर्यंत मी भाजून घेते। खोबरं चांगलं भाजलंय, आता काढून घेते। आता कांदा, हे खोबरं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक हे सगळं एकत्र मसाला मी तळून घेते। आणि आता मी इथे कढई घेतली, त्यात तेल टाकलंय। आता तो मसाला आहे त्याची मी पेस्ट बनवून घेतली। आता मसाला बारीक करताना जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। तर आपण आता हा मसाला आहे तो मी तेलात टाकून घेते। आपण जर जास्त पाण्याचा वापर केला तर मग मसाला परतताना त्याचे शिंतोडे असे उडतात, त्यामुळे थोड्याशाच पाण्यात आपल्याला मसाल्याची पेस्ट करून घ्यायची। आता हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। जर मसाला चांगला परतला तरच आपल्या भाजीला टेस्ट छान येते। आता इथे ह्या मसाल्याला 2 मिनिटं झालेत परतून। आता मी यामध्ये टाकते 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोची पेस्ट। आता मग मिक्स करून घेऊया आणि आता हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता 5 ते 6 मिनिटं झालेत, आपला मसाला परततोय आणि बघा मसाल्याच्या कडेकडेने कसं तेल सुटत गेलंय। इथपर्यंत आपला मसाला परतला पाहिजे, कडेकडेने तेल सुटूपर्यंत। आता हा मसाला इथेच कढईमध्ये थोडासा बाजूला करते आणि यामध्ये टाकते 1 पळी तेल। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। 1.5 चमचा लाल तिखट, हा आहे सुहानाचा रेडीमेड शेवभाजी मसाला, तो मी 2.5 चमचे टाकते। तुमच्याकडे हा मसाला नसेल तरी तुम्ही अंबारीचा कांदा लसूण मसाला टाकला तरी चालेल, किंवा आपला घरगुती मसाला असतो गरम मसाला तो टाकला तरी पण चालेल। त्यानंतर अर्धा चमचा टाकते जिरे पावडर आणि 1/4 चमचा हळद। आता हे सगळं मिक्स करून घेते। त्यानंतर यामध्ये टाकायची खूप सारी कोथिंबीर आणि आता या मसाल्यामध्ये पाणी टाकण्यासाठी मी थोडंसं कोमट पाणी करून घेतले, त्यामुळे आपल्या भाजीला तर्री छान येते। आता मी भाजीमध्ये पाणी ओतून घेते। तुम्हाला जेवढी घट्ट भाजी पाहिजे असेल त्या प्रमाणात पाणी ओतून घ्या आणि शक्यतो शेवभाजीला ही घट्टच लागते भाजी जरा, त्यामुळे मी जास्त पातळ पण नाही करत आहे। आता इथं पाणी ॲड करून झालंय। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि भाजीला उकळी येऊ द्यायची। आता भाजीला उकळी आली आहे आणि असंच लो फ्लेमवरती आपल्याला भाजीला 5 मिनिटं उकळू द्यायचंय चांगलं। बघा किती छान तरी आली आपल्या भाजीला। भाजीकडे बघूनच कधी भाजी खाईल अशी तुमची इच्छा तयार झाली असेल। तर आता इथं आपली भाजीला 5 मिनिटं उकळून झालेत। आता यामध्ये आपण शेव टाकूया। शेव भाजीमध्ये तेव्हाच टाकायची जेव्हा आपल्याला खायची असेल, कारण जर खूप वेळ भाजीमध्ये शेव राहिली तर तिचा खूप गाळ होतो भाजीमध्ये, त्यामुळं आपल्याला जेव्हा खायचे त्याच्या अगोदर 5 मिनिटं अगोदरच शेव टाकायची। आता मी गॅस बंद केलाय आणि शेव घेतली एका प्लेटमध्ये, ती शेव मी टाकते।
तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. खूप सोपी आहे आणि टेस्ट तर खूप छान लागते हॉटेलच्या भाजीसारखीच. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, नसेल आवडली तर डिसलाईक करा आणि अजून छान छान रेसिपी हव्या असतील तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी इथं तुम्हाला भाजी थोडीशी झूम करून दाखवते बघा. ठीक आहे, आता आपली भाजी तयार झालेली आहे. चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.